मागील वर्षी बाधित खरीपासाठी पीक कापणी प्रयोगाच्या उत्पन्नावर आधारित 79,000 शेतकऱ्यांना 123 कोटींचा पीक विमा मंजूर करण्यात आला। मात्र पीक विमा कंपनीनं वर्षभरात शेतकऱ्यांना एकही पैसा दिला नाही। योजनेसाठी कप अँड कॅप मॉडेलचा GR शासनाने काढला होता, मात्र प्रत्यक्षात अंमलबजावणी नसल्यानं शेतकऱ्यांना पीक विमा मिळू शकलेला नाही। मागच्या खरीप हंगामात अमरावती विभागात पावसाची सरासरी ओलांडली गेली, तर 86 महसूल मंडळात अतिवृष्टी झाली होती। या भागातील पिकांचं मोठं नुकसान झालं होतं। तर 1,25,000 शेतकऱ्यांनी विहित मुदतीत म्हणजे 72 तासांच्या आत कंपनीकडे पूर्व सूचना दाखल केल्या होत्या। या अर्जाची कंपनी स्तरावर पाहणी करण्यात आली। त्या तुलनेत 94,664 शेतकऱ्यांना 98,86,00,000चा परतावा पीक विमा कंपनीतर्फे देण्यात येणार होता। मात्र योजनेत 110% जास्त प्रमाण झाल्यानं उर्वरित निधी शासनाद्वारा पीक विमा कंपनीला देय आहे। त्यानंतर कंपनीद्वारा शेतकऱ्यांना परतावा देण्यात येणार आहे। कप अँड कॅपचा GR पहिल्यांदा बीड जिल्हाधिकाऱ्यांनी 2 वर्षांपूर्वी राबवला होता। त्यानंतर शासनाने हे मॉडेल राबवण्यासाठी 26 जून 2023 रोजी शासनादेश काढला। त्यानुसार पीक विम्याचा परतावा 110% जास्त होत असल्यास त्यावरील रक्कम शासन विमा कंपनीला अदा करेल आणि कंपनी शेतकऱ्यांना पीक विम्याचा परतावा देईल। मात्र प्रत्यक्षात तसं काहीही घडलेलं नाही। त्यामुळे अमरावती जिल्ह्यातील शेतकरी सध्या प्रतीक्षेतच आहे।